बोलो श्रीवर्धन आरेश्वरी भगवान की परम पूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज की गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीण देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. मला वाटतं आज इथं बसलेलं प्रत्येकाची दिवाळी नाही का? गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आणि शिष्यांचा एकत्र येऊन साजरा करण्याचा उत्सव. आणि खरंच आज दिवाळी असल्याचा अनुभव किंवा अनुभूती जर कशामुळे आली असेल तर आबांनी जे आधी सुंदर असं गोड भजन गायलं, खऱ्या अर्थानं आबा तुमच्या चरणावरती नतमस्तक. भजन ऐकताना असं वाटत होतं अखिल विश्वाचे गुरु असणारे भगवान शिवजी त्यांच्या दरबारामध्ये आज सगळे देव अखिल विश्वाचे गुरु म्हणून त्यांचं भजन करतायत, त्यांची स्तुती करतायत. मला वाटतं शिवजी आणि आपले सद्गुरू वेगळे नाहीतच. खरं तर आपण या जन्माला आलो, मानव देहाला आलो, हे आपलं भाग्य. पण त्याहून परम भाग्य सद्गुरू भेटले हो त्याने धरी येले करी. आपण नेहमीच म्हणतो की सद्गुरू हे देवापर्यंत पोहोचवणारे असतात, संत देवापर्यंत पोहोचवणारे असतात. पण संत देवापर्यंत पोहोचवणारे असतात हे केवळ बोलण्यापुरतं नाही, अनुभवण्याकरता आहे. याकरताच हे तुलसीगड. स्वामीजींच्या सानिध्यामध्ये जो जो शिष्य आला, स्वामीजींच्या चरणावरती जो शिष्य, जो साधक नतमस्तक झाला, त्या प्रत्येकाला परमात्मा काय आहे, परमतत्व काय आहे, नव्हे तुम्हीच परमात्मा स्वरूप आहात याची अनुभूती करून देण्याकरता स्वामीजी अवतरित झालेत. खरं तर स्वामीजींचं कार्य आपण पाहिलं तर समाज कल्याणाचं, धर्म लक्षणाचं आणि विशेष म्हणजे व्यसनमुक्तीचं आपण नेहमीच ऐकतो आणि प्रत्येकाला अनुभव सुद्धा आहे. प्रत्येक जण आपली काहीतरी समस्या शास्त्र सांगतं किंवा नेहमी आपण ऐकतो की शिष्यानं सद्गुरूची सेवा करावी, शिष्यानं सद्गुरूच्या चरणांमध्ये दास होऊन राहावं, त्यांची सेवा करावी. मला वाटतं या तुलसीगडावरती हे पूर्णतः उलटय नाही का? आपणच सद्गुरूकडून आपली सेवा करून घेतो. आल्यानंतर आपण स्वामीजींच्या समोर गेलो की मी तुमची काय सेवा करू हे नाही, स्वामीजी माझी ही समस्या आहे, मला धन दौलत द्या, मला लेकरं बाळ होऊ द्या, माझा हा आजार बरं कर. मी चुकीचं बोलते का? म्हणजे काय, आपण आपल्या सद्गुरूकडून आपली सेवा करून घेतो. खरं तर स्वामीजींचं कार्य ते आहे. या कलियुगातली गरज ओळखून भगवान शिवजी सद्गुरू रूपानं, संत रूपानं अवतरित झालेत आणि आपल्या सगळ्या समस्या सोडवतायत. ते समस्या सोडवतील यात नवल नाही किंवा इथपर्यंतच त्यांचं कार्य सीमित नाही. आपण स्वामीजींना अपेक्षा आहे आपल्या सगळ्याकडून. आज इथं बसलेला प्रत्येक जण, स्वामीजी बोलले होते मागे की जो कोणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला भेटायला येईल ना त्यालाच मी समजेन की त्याचं माझ्यावर प्रेम आहे. मला वाटतं स्वामीजी तुमचं आम्हा सगळ्यांवरती अतिप्रेम असल्यामुळं तुमच्या प्रेमाच्या आशेनं ओढीनं या सगळ्यांना आज इथं ओढून आलंय आणि आपण सगळे भाग्यवान आहोत. आज आपण स्वामीजींच्या समोर बसलोय. स्वामीजींचं कार्य फक्त समस्या सोडवणं, तुमच्या आमच्या संसाराची ठिगळं जोडणं एवढं नाही. कधीतरी स्वामीजींना हा प्रश्न विचारावा आपण, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. स्वामीजींना सुद्धा आपल्या प्रत्येकाकडून अपेक्षा आहे. मला कुणीतरी माझा एखादा शिष्य येईल आणि विचारेल की स्वामीजी, देवबाप्पा माझा उद्धार कसा होईल, मला भगवान शिवजींची भेट कशी होईल, मला परमात्म्याची भेट कशी होईल. ज्या दिवशी आपण आपल्या सद्गुरूंना हा प्रश्न विचारावा ना, त्याच दिवशी मला वाटतं खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा साजरी होईल. अधिक काही मी बोलणार नाही, फक्त 2 ओळी आपल्या स्वामीजींकरता. माझ्या सद्गुरु रायान देहरूपिया मातीला, माझ्या आणि कृपी स्वामीन देहरूपिया मातीला, दिल जीवाला जीवदान या मानव जातीला, दिल जीवाला जीवदान या मानव जातीला, दिल जीवाला जीवदान या मानव जातीला. माझा सद्गुरु रायान देहरूपिया मातीला, माझा आणि कृपी स्वामीन देहरूपिया मातीला, दिल जीवाला जीवदान या मानव जातीला, दिल जीवाला जीवदान या मानव जातीला. आपल्याला गोड भजन आपण आपल्या आबांच्या मुखातून ऐकलंय आणि स्वामीजींच्या मुखातून ऐकायचंय. फक्त 2 ओळी गाय
व्हायच्या होत्या, पण तुमचा सगळ्यांचा टाळ्यांचा आणि अगदी तो रंग पाहिला आणि ते नाही का स्वामीजीच सगळं करून घेत असतात. देह रुपया मातीत बीज पेरील नामाचा. जो कोणी उद्या स्वामीजींच्या दर्शनाकरता जाईल ना, त्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये या देहरूपी मातीमध्ये नामाचं बीज पेरणार आहेत स्वामीजी. आणि ते नामाचं बीज खुलून ठावं याकरता सुद्धा स्वामीजींनी सोय केली. देहरूपी या मातीत बीज पेरील नामाचा, खत घालून प्रेमाचा फुलविला शेतीला. दिला जीवाला जीवना या मानव जातीला. खरं तर माझ्या जीवनामध्ये स्वामीजी म्हणजे अगदी सगळ्यांनाच माहिती की स्वामीजींनी मला कन्या मानले. ही इथं सांगण्याची गरज आहे, म्हणजे माझी मोठी की नाही, पण मी मला अगदी भाग्यवान समजते की आई, वडील, देव आणि सद्गुरू या चौघांचंही प्रेम मला एका या चरणावरती भेटलं. अधिक काही न बोलता नेहमीच स्वामीजी तुम्ही प्रसन्न राहावं, तुम्ही आनंदी राहावं, शेवटच्या श्वासापर्यंत एवढाच प्रयत्न करा. बोलो शिवर्धन नारेश्वरी भगवान की, परम पूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज की.